सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो खूप दिवसानंतर तुम्ही नानूला आमच्याबरोबर ब्लॉग स्टार्ट करताना बघत असाल आणि मध्येच ब्लॉग खूप दिवसानंतर असे 2-2, 3-3 दिवसानंतर येत होते. त्याचं कारण आहे की नानूला बरोबर नव्हतं. नानूची कंडिशन थोडी डाऊन होती. सो लास्ट व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला म्हणजे तिच्या बर्थडेवाला व्लॉगमध्ये थोडंसं इन्फॉर्मेशन दिलेलं की ज्ञानाला एक्झॅक्टली काय झालेलं. ज्ञानाला झालेलं कोवर आता फुल क्लिअर झालेलं आहे. तिचं 7 days म्हणजे तिचं 3 daysमध्येच झालं क्लिअर. पण आता 7वा दिवस आहे. 7व्या दिवशी अंघोळ घालायची असते. सो ते काही छोटेसे रिच्युअल्स आहेत ते आता अंघोळ घालतात, आरती करतात. गोवर म्हणजे देवीचा एक प्रकारे असं आमच्या इकडे म्हणतात. तर तुमच्या इथे काय बोलतात ते पण सांगा कमेंटमध्ये. पण आमच्या इकडे आणि तुम्ही काय प्रथा करतात ती सुद्धा नक्की सांगा. आमच्या इथे असं करतात की आरती करतात आणि मग नंतर आंघोळ घालतात आणि तो पाणी आहे मग तो तुळशीला किंवा झाडांना घालायचं आणि ओटी आहे ती सगळ्या देवींना भरायची आणि नवीन नवीन कपडे घालायचे नानूला. छान छान आंघोळ झाल्यावर. सो एवढा दिवस नानू म्हणजे जेव्हा तिला ते आलेलं ना तेव्हा बॉडीवर पूर्ण हीट सारखं होतं आणि नानू एवढी नर्वस असायची. म्हणजे मस्ती नाही, जेवढी आता मस्ती करते त्याच्या 1% पण मस्ती नाही, फक्त पडून असायची. आम्ही हसवतो खेळवतो पण ते पण नव्हती करत. पण आता ती रिकवर झाली आहे बऱ्यापैकी आणि म्हणून आम्ही आमच्या ट्रिप्स कॅन्सल केल्या. म्हणून आम्ही कुठे बाहेर पण नाही एवढा दिवस नानूला घेऊन गेलो. आम्ही जे पण ब्लॉग टाकले ते खूप आधी शूट केलेलं वगैरे होतं. नानूला आम्ही घेऊन नाही गेलो त्या कुठल्या अशा वातावरणामध्ये. आणि आता फायनली नानू आमची रिकवर झाली आणि आज तिची मस्त काय म्हणतात त्याला पूजा आहे. सो चला पूजा. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवतो अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम. हे खूप छान आहे. 5 सेकंदात आपली ब्लड टेस्ट होते. प्री मील किंवा पोस्ट मील असेल तरी पण चालतं. खूप कमी ब्लड लागतं. मी इकडे बघा आता ते ओपन केलेलं आहे कॅप आणि मी इकडे निडल टाकत आहे. निडलचा वरचा पार्ट मी ओपन केला आणि परत त्याची कॅप लावलेली आहे. आणि इकडे मी त्याचा ट्रिगर सेट केलेला आहे आणि ट्रिगर मागे ओढून त्याचा बटन आउट केलेला आहे. पप्पांना म्हटलं या तुमच्या बुटावर करून बघूया. सो इझिली एकदम टच केलं. पप्पांना कळायलासुद्धा नाही ते कधी तिकडे निडलनी टच केलं. आणि थोडंसं ब्लड सॅम्पल पप्पांचं घेतलं मी इकडे. आणि मी इकडे स्ट्रीप टाकलेली आहे याच्यामध्ये ग्लुकोजची. आणि इकडे बघा ग्लुकोजची स्ट्रीप आणि याचं कोड सेम मॅच झालं पाहिजे आपल्या ह्याच्यात. आणि मी पप्पांच्या ह्याच्यात बघा 5 सेकंडमध्ये आता त्याचं रिझल्ट पण तुम्हाला दाखवेल. सो इथे पप्पांची ब्लड टेस्ट नॉर्मल आलेली आहे त्यामुळे मी काही चिंतित नाही आहे. आणि इकडे बघा स्ट्रीप काढल्यानंतर ऑटोमॅटिक मशीन ऑफ होते. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जाऊन तुम्ही चेक करा. नानू पाणी गरम गार होते. बंद करतो. लाव टिक्का. टिका लागला गेलाय. अजून एक फ्लावर घे तुला. अजून एक घे. अजून घे. काय करते नानू? ए नानू, ए नान्या, नानू, ए शंटा, शंटा बाबा बघ. करू तुला. अले बापले, अले बापले. ए नानू, थंडी नाही लागणार ना तिला? वा, मत मत अंग कोण काढतो?
ए नानू 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 आग मागे घे बापले नानू न्यू नाईट ड्रेस तिला आजीने दिलाय. बापले डोळ्याला पावडर कुठे लावली आपली. बरं वाटतं बाबा आपल्या दोघीने बघू बाजारात जायला. नानूच्या वाढदिवसानिमित्त चालल्यात आम्ही शॉपिंगला. परत शॉपिंग तुम्हाला वाटल्याची पण ती नानूची शॉपिंग आहे आता सध्या. आणि आई पण आहे आणि दीपा पण आहे. नानू ए नानू पिंक नाही का याच्यात. पिंक कलर नाही पर्पल आहे पर्पल नाही जाणार. पिंक कलर असेल तर बघा ती पण खूप मोठे एवढे मोठे नको. ए नानू बघू रडू रडू होणार आहे आता तुला काय समजतं. घरचा प्रोग्राम चालू आहे म्हणजे घराचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही आलो आहोत गावात. ज्ञानाला आणली आई आणि मी आलो. आई गेली आहे मंदिरात. जसं की तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की ज्ञानाचं आपण आंघोळ वगैरे केली ते सगळं केलं. सो देवींना पण मान द्यायचा होता. तो बाकीच्या कुठल्या सगळ्या देवींना आई जाऊन आली आहे. आता गावात मंदिर आहे गावदेवीचं तिथे पण जाऊन आली. ओटी भरून आली ना. हा आलेलो आहे गावात. पप्पा ऑलरेडी इकडेच आहेत. काम तुम्हाला माहितीच आहे थोडं थोडं चालू आहे गावात. स्टोरी सांगायची बंद आहे रे. बघा 3 मालकीण बसल्यात आणि आमच्या बिचाऱ्या पोरी इथं चहा बनवत आहेत. चहा बनवलाय का काय बनवलाय कळत नाही. ही पण चहा कशी पिऊन दाखव एकदा. पिऊन तर दाखव. पिऊन दाखव. हा दाखव एकदा पिऊन कसं पितात. हा सूर आवाज आला पाहिजे. बरं लागतंय का. आली मुलगी पसंत आहे. चहा सगळ्यांनी घ्यावे. बिस्किट घ्यावे. आणि हर्षद बसतोय. अरे शावी ज्ञाना कुठे होय ज्ञानू. नंगू आहे का. बंद होता शेवटचे कस्टमर आम्ही. सगळं ऑलमोस्ट बंद केलं. बॅग घेऊन बाहेर निघालेले. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.